गावाकडे गेल्यावर सहज हा टोमणा मारला जातो की तुम्ही फार पैसे कमवतात. तर म्हटलं चला, मला असंही कोणतरी पाहिजेच होतं माझ्या पैशाचा हिशोब विचारणारं. तर चला, आज मी तुम्हाला माझ्या पैशाचा हिशोबच देऊन टाकते. सकाळी किती जरी झोप लागत असली तरी या साखर झोपेच्या वेळेत मला उठायलाच लागतं. त्यानंतर मग घराची झाडझूड करायची. रात्री धुवून ठेवलेली भांडी तेवढ्या वेळेपर्यंत वाळलेली असतात, त्यामुळे मग ती भांडी लावून ठेवायची. तेवढ्या वेळेपर्यंत माझं पाणी तापतं. आंघोळ करायला लागते. आंघोळ केल्याच्या नंतर एवढी सगळी कपडे असतात, हे सगळे कपडे स्वच्छ घसून काढायचे. कारण की आपल्या दिवसभराचे कपडे, शाळेचे कपडे आणि मग नंतर मी लगेच देवपूजा करून घेते. देवपूजा वगैरे झाली की पहिले लागते ते म्हणजे स्वयंपाकाच्या कामाला. कारण की कंपनीत जायला उशीर होत असतो, त्यामुळे मग माझा डब्बा, मुलांचा डब्बा, भाजी चपाती सगळं तयार झालं पाहिजे. पटकन असा स्वयंपाक झाला की घरातले भांडे वगैरे धुवून काढते आणि धुवून झाल्यानंतर घरातली इतर जी काही साफसफाई असते ना, ही करते. सकाळी 7 वाजेच्या आधी मला कंपनीत जायला निघायला लागतं. 7 ते 7 12 तासांची ड्युटी पूर्ण करून आल्याच्या नंतर फ्रेश होते. फ्रेश झाल्याच्या नंतर लगेच परत पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. कारण की ही माझी चिल्लर पार्टी जेवणासाठी वाट बघत असतात. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ यांचा अभ्यास वगैरे घेते. पैशांचा हिशोब तर सगळेच विचारतात, पण हा पैसा कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, सकाळी किती वाजता उठावं लागतं आणि रात्री झोपायला किती वेळ होतो, याचा मात्र कोणी कधीच हिशोब विचारत नाही. आणि हे रोजचं रुटीन आहे. त्यातही समजा कधी एखाद दिवस सुट्टी असली तर त्या सुट्टीचा दिवससुद्धा दळण दाणा करणं, लेडीजला काय कामं नसतात, घराची साफसफाई करायची, मुलांचा अभ्यास बघायचा, काहीतरी वेगळं करायचं, घरच्यांना चांगलं करून खाऊ घालायचं, की बाबा आज सुट्टीचा दिवस आहे, यातच जातो. पण फक्त विचारला जातो तो म्हणजे फक्त पैशांचा हिशोब. काम किती करते, झोप किती वेळ मिळते, याचा कोणीही हिशोब विचारत नाही. काय मग तुमच्यासोबत पण असंच होतं ना? तुमचं काय मत आहे यावर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.